नियोजित मालेगाव जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या मालेगाव शहरात 200 खाटांचं सामान्य रुग्णालय आहे। यात लवकरच 100 खाटांची भर पडणार आहे। चांगल्या दर्जाचे उपचार या ठिकाणी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। मात्र तरी देखील केवळ कामचुकारपणा करीत येथील रुग्णांना सर्रासपणे धुळे मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येत आहे। मात्र प्रत्यक्षात धुळे येथील रुग्णालयात अपुऱ्या कर्मचारी बळामुळे रुग्णांचे स्ट्रेचर देखील नातेवाईकांनाच ढकलावे लागत असल्याची भयावह स्थिती समोर आली आहे। येथील वंदे मातरम संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी जगदीश गोरे यांनी याबाबत सोशल मीडियातून या रुग्णालयातील स्थितीवर असलेल्या व्यथा मांडल्या। मी या धुळे जिल्ह्याचे जे पण पालकमंत्री असतील किंवा खासदार साहेब असतील त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण स्क्रीनिंग क्रमांक 4 ची तात्काळ भरती करावी। 700 बेडचं हे रुग्णालय आहे। या 700 बेडच्या रुग्णालयामध्ये रुग्णांना सीट करण्यासाठी किंवा त्यांना सुविधा देण्यासाठी श्रेणी क्रमांक 4 चा कुठलाही स्टॉप नाही आणि जो स्टॉप आहे तो अल्प प्रमाणात आहे। त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे। तरी मी या धुळे जिल्ह्यातील पालकमंत्री आणि येथील खासदार साहेब यांना विनंती करतो की आपण तात्काळ श्रेणी क्रमांक 4 ची भरती करावी आणि त्यांच्याबरोबर कोणी नसल्यामुळे आता स्वतः त्यांना त्यांच्या रूम पर्यंत घेऊन जात आहे। मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण धुळे येथील मेडिकल कॉलेज इथे उपचारासाठी पाठवण्यात येतात। मालेगाव इथे देखील सर्व सुविधा असताना केवळ कुठल्याही कारणाने गोरगरीब रुग्णांना धुळ्याचा रस्ता दाखवण्यात येतो। रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे ते रुग्ण त्या ठिकाणी नेतात। मात्र प्रत्यक्षात तिथे अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णांचे देखील हाल होताना दिसत आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता ठेवली जात नसल्याचा व्हिडिओ समोर आलाय। ऑपरेशन झालेल्या रुग्णांना देखील नातेवाईकच या बेडवरून त्या बेडवर टाकत असल्याने रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता वाढली। त्यामुळे मालेगावात उपचार होत असतील तर विनाकारण रुग्णांना धुळे येथे पाठवू नये, गरज असल्यास पाठवावं। तसंच धुळे येथील रुग्णालयात वॉर्ड बॉय आदी कर्मचारी भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, मालेगाव।